वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आता आम्ही मस्त रेडी झालो आहोत आणि आमच्या आता ट्रेन येणार आहे मँगलोर एक्सप्रेस. आणि आता आपण कुठे जातो? आम्ही उडपीला चाललो आहे तिच्या मामाच्या गावाला. का जातो आहे? फंक्शन आहे ह्यांच्या मामाच्या इथे. सो सुपर एक्सायटेड आहे आणि सगळेच जण असणार आहे. आणि आता आमच्या ट्रेनमध्ये ऑलरेडी संध्या मावशी आणि काकासुद्धा आहेत, ते येत आहेत. आणि आता आमची ट्रेन आता आलीच आहे. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसतो आणि मस्त आम्ही सकाळी उद्या दुपारी आम्ही पोचणार 12 वाजता उडपीला. त्याच्यानंतर मग आम्ही कुठे जाणार आहे, कुठे काय करणार आहोत, तर स्टे ट्यून, कनेक्ट राहा आमच्याबरोबर. सो कुठे जायला रेडी आहेस? आता आपण उडपीला चाललो आहे आणि ट्रेनसुद्धा येते आमची, बघा दिसते. हीच ट्रेनने आम्ही ट्रॅव्हल करणार आहात. आता आम्ही आता सध्या 11-11:30 झालेले आहेत आणि उद्या आम्ही 12पर्यंत पोहोचू आपलं डेस्टिनेशन उडपी. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही पोचलो आहोत कारवारला. आणि हे बघा, आणि आमची ट्रेन थांबली आहे इथे. आणि रात्रभर एवढी थंडी होती ट्रेनमध्ये, बापरे, की पूर्ण हालत खराब झाली. म्हणून काय ट्रेनवर आम्ही उतरलोच नाही. आणि आता आम्हाला वाटलं की मुंबईला गरमी असेल तर इथे पण गरमी असेल. तर गरमी सध्या ऊन आता ऊन आहे म्हणून खूप छान वाटतंय. पण रात्रभर एवढी थंडी होती की खूप माझी हालत खराब. स्कार्फ घेऊन फिरते लिटरली. आणि आता आम्ही पोचूच 2 तासामध्ये उडपीला. आणि आता वाजले आहेत 9:30. आणि मग आम्ही मामाकडे जाणार आहोत आणि मग पुढे काय काय करणार आहोत. तर स्टे ट्यून, कनेक्ट राहा. फायनली 12 तास जर्नीनंतर, 12 तास जास्त, 15 तास जर्नीनंतर आम्ही डेस्टिनेशनला पोचलेलो आहे उडपी. फायनली आम्ही उडपी इथे पोचलेलो आहे. आता 1:45 झालेले आहे. सो ही ट्रेन आम्ही 2.5 तास लेट होती. 2.5 तास. आता मी चाललेलो आहे त्यांच्या मामाच्या घरी. सो आपण आता काय करणार आहोत? आता जाऊन रेस्ट करणार. आता टॅक्सी डायरेक्ट टॅक्सी ऑटो करणार आणि मग जाणार. आणि आता ब्लॉगिंग मी नाही करत आहे, तर माझे मिस्टर करत आहे. त्यांनी चालू केलं आहे न्यू ब्लॉगर. हा माझा छोटा प्रयत्न आहे. सो होप सर्वांना आवडेल. चला मग स्टे ट्यून, कनेक्ट राहा. ऑटो केलेली आहे रेल्वे स्टेशन टू मामाच्या घरी, माझं गाव. आणि ऑटो किती मोठी आहे, मस्त ऑटो आहे. हॅलो एव्हरीवन. सो आता आम्ही मस्त नागपूजावरून आलो आहोत इकडे आमच्या मम्मीच्या काकाच्या घरी. आणि मस्त वाटलं आम्हाला, मस्त होती नागपूजा, मस्त जेवलो आम्ही. पण खूप जास्त गरम होतं इकडे, माहीत नाही का. तुला कसं वाटलं गाव उडपी? छान आहे इकडे, फक्त गरमी असल्यामुळे थोडा त्रास झाला आहे. बट बाकी सर्व फंक्शन आणि जेवण एकदम मस्त होतं. हो, जेवण खूप छान होतं. असणारच, कारण की इकडे असं छान जेवण आणि फुल असं डिश असतं ट्रेडिशनल. आणि मस्त आम्ही जेवलो. आता आम्ही मस्त मंदिरमध्ये जाऊ, गणपती मंदिर. आणि मग तिकडून मग आम्ही जाऊ कापू बीचला आणि मस्त मजा करू. तर चला मग स्टे ट्यून, कनेक्ट राहा. हॅलो एव्हरीवन. तर आता आम्ही मस्त आलो आहोत कापू बीचला आणि खूप छान बीच आहे. आता आम्ही जाऊच आतमध्ये. मी तर ऑलरेडी आली आहे 2-3 इयर्स पहिले. आणि आता मग आम्ही जात आहोत मस्त कापू बीचला. तर कसं वाटतंय? ॲज युज्युअल ट्विनिंग. सो इकडे थोडंसं क्लायमेट चांगलं आहे.
सिटीपेक्षा थंड गरमी वाटतं. कमी आहे. आता आम्ही मोस्टली सनसेट बघायला चाललो आहे. ते आम्हाला आणि आम्ही लाईट हाऊसमध्ये सुद्धा जाणार आहोत. मागच्या टायमाला आलेलो तर गेलो नव्हतो लाईट हाऊसला. तर बघू चालू असेल तर नक्कीच जाऊ आणि एक्सप्लोर करू. तुम्हाला पण दाखवू आम्ही काही फोटोज आमच्या ब्लॉग्समध्ये. तर दाखवतेच तुम्हाला सनसेट व्ह्यू. यश पण आहे आमच्याबरोबर आणि प्रथम. आणि हे बघा लाईट हाऊस. तो आता आम्ही इथे जाणार आहोत. जर चालू असेल तर जाऊ. माहीत नाही चालू आहे की नाही. सो लाईट हाऊस आणि छान बीच आहे. हॅलो एव्हरीवन. तर आता आम्ही आलो आहोत मस्तपैकी कापू लाईट हाऊसला. आणि बघा पाठचा व्ह्यू किती छान दिसत आहे. कसं वाटतं लाईट हाऊसला येऊन? मी आलेली मागच्या टायमाला पण खूप जास्त तेव्हा चालू नव्हतं. आणि आता आम्ही मस्त आम्हाला भेटला आहे एक्सप्लोर करायला. कसं वाटतं तुला? एकदम क्लीन बीच आहे. तुम्ही बघू शकता इकडे वॉटर. सो एकदम वॉटर आहे आणि एकदम छान हवा चाललेली आहे. आणि तुम्हाला सनसेट पण दिसेल इकडे थोड्याच वेळात. थोड्या वेळात नाही. तिकडे क्लाउड्स आले आहेत म्हणून ते दिसत नाही आहे. तिकडे पाठी आहे. चला मग आता आम्ही निघतो. आता काहीतरी खाऊ मस्तपैकी. खूप हवा येते. केसांची सगळी वाट लागली आहे पण छान आहे. एक्सप्लोर करण्यासाठी खूप छान प्लेस आहे. तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. कर्नाटकमध्ये आहे कापू बीच. चला मग आता आम्ही निघतोय. हो नक्कीच या. चला बाय.